हाय हॅलो. तर आजचा माझा पर्सनल मेकअप आहे. मला संक्रांतीचं शूट करायचं आहे, त्यामुळे मी हा मेकअप करत आहे. मी सुरुवातीला लेन्स टाकून घेतली, ते झाल्याच्यानंतर मी मेकअप करायला घेतलेला. आजचा जो मेकअप आहे खूप मिनिमम प्रोडक्टमध्ये आणि खूप फास्ट होणारा मेकअप आहे. ज्याला कोणालाही बिलकुल हेवी मेकअप नाही आवडत किंवा कमी वेळात मेकअप पाहिजे, हा मेकअप त्यांच्यासाठी आहे. आणि हा खूप जास्त वेळ पण टिकतो. शूटसाठी खूप छान मेकअप आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी माझा मेकअप कंप्लीट करून घेतलेला. आणि मी माझ्या स्टुडंटला सांगते की मला कशी हेअरस्टाईल पाहिजे, समोरून मला असं व्हेरिएशन पाहिजे. मी त्यांना सांगते मला मिडलचं पाहिजे होतं. आणि माझे स्टुडंट माझ्या हेअरचं प्रिपरेशन करून घेत आहे, तोपर्यंत मी माझा आय मेकअप कंप्लीट करून घेतला. हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता माझा किती फ्लॉलेस दिसतोय. ज्याला कोणालाही संक्रांतीचा शूट करायचा असेल किंवा कोणाचंही तुमची वेडिंग असेल, तुम्ही कमी बजेटमध्ये मेकअप आर्टिस्ट शोधताय, तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि जसा पाहिजे तसा मेकअप करून घ्या. आणि तुम्ही पाहू शकता मी माझा मेकअप कंप्लीट करून घेतलेला. आणि मी ज्या एरियामध्ये राहते तिथं मला काहीच पॉसिबल होत नाही, रेंटनं काहीच भेटत नाही, ना साडी ना ज्वेलरी काहीच भेटत नाही. तर मी माझ्याकडे जे आहे त्यातूनच मी लुक करायचं ठरवलेला. मला माझ्या मिस्टरांनी एक ब्लॅक कलरची साडी गिफ्ट केली होती, मी त्याच्यावर शूट करायचं ठरवलेला. तुम्ही पाहू शकता ती साडी किती सुंदर होती. मी ती साडी वेअर करून घेतलेली. आणि हा माझा फायनल लुक कसा वाटते ते मला सांगा. आणि ह्या माझ्या स्टुडंट मला खूप लेट झालेलं होतं, त्यामुळे त्या दोघीही फास्ट माझी राहिलेली हेअरस्टाईल कंप्लीट करून घेत होत्या. तुम्हाला कोणालाही संक्रांतीचा शूट करायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा आणि तुमचं असाही सिम्पल आणि फास्ट होणारा मेकअप करून घ्या. नंतर आम्ही पोचलो लोकेशनवरती. तिथं माझ्या स्टुडंट मला सगळं शूटसाठी लागणारं सगळं सामान जमा करत होत्या. त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्या शूटसाठी. आणि फोटोग्राफर भैया माझा शूट करून घेत आहेत. आणि खूप छान झाला माझा आजचा शूट. आणि ही माझ्या बॅचची माझी सगळ्यात फेवरेट स्टुडंट निकिता, ती माझ्या मेकअपपासून ते शूटपर्यंत कंटिन्यू माझ्यासोबत होती. ती माझ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत होती आणि तिनं माझ्या शूटसाठी खूप मेहनत घेतली. अशा स्टुडंट खूप कमी बघायला भेटतात आणि येतात. आणि तुम्ही पाहू शकता मी शूट कंप्लीट करून आल्याच्यानंतर मी माझा मेकअप जसाच तसा आहे. मी उन्हात कंटिन्यू 1 ते 1.5 तास शूट केला आहे, तरी माझ्या मेकअपला काहीही झालेलं नाही. आणि तुम्हाला माझा मेकअप आजचा आवडला असेल तर मला नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा मेकअप तुम्हाला कसा वाटला आहे. थँक्यू.